श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 28। सारंग पंडिताला चादर प्रसाद दान। सर्वज्ञांना आंघोळ घातल्यानंतर उरलेल्या तेलात आणखीन तेल व चिकसा घातला, तो भक्तजनांना लावला। मग त्यांनी गंगेत स्नान केले। सारंग पंडितांनी 2 चादरी आणल्या होत्या। स्वतःसाठी आणलेली चादर तो प्रसाद करून पांघरावी म्हणून सर्वज्ञांच्या आसनावर टाकली। चांगली पूजा केली। दुसरी चादर सर्वज्ञांना समर्पण केली। मग बाईसाने ताट केले। सर्वज्ञ ताटाची चौकशी करायला गेले तेव्हा सारंग पंडिताने आसनावर टाकलेली चादर उचलून पांघरली। पुन्हा सर्वज्ञ तेथे आले। सर्वज्ञ म्हणाले, येथील चादर का हो घेतली? ते म्हणाले, जीजी, मी 2 चादरी घेतल्या होत्या। एक सर्वज्ञांना समर्पण केली, एक मी प्रसादाची करून पांघरावी म्हणून ती प्रसाद करून मी पांघरली जी। सर्वज्ञ म्हणाले, प्रसाद तो काय असा? प्रसन्न होऊन दिला तर तो प्रसाद की द्या ती चादर परत। सारंग पंडिताने चादर ठेवली, गप्प बसले। मग सर्वज्ञ म्हणाले, बाई, आमची पूर्वीची चादर आहे ती आणा, पाहू इकडे। बाईसाने सर्वज्ञ पांघरत होते ती चादर आणली, सर्वज्ञांच्या श्रीकरात दिली। ती तिच्यापेक्षाही किमती होती। सर्वज्ञ म्हणाले, प्रसाद तो असा? घ्या पांघरा असे म्हणून सर्वज्ञांनी सारंग पंडिताला चादर दिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।